माझं नाव सागर कातुर्डे। मी ह्या वर्षी 2025ची भारतश्री जिंकलो आहे। IBBFF म्हणजेच इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस अँड फेडरेशनची 2025ची चांगली भव्य दिव्य मुंबईश्री झाली, भारतश्री झाली। या साईनगरीमध्ये पॉझिटिव्ह सगळं वातावरण होतं आणि ह्यात मी जिंकलो आहे। मला खूप खूप आनंद आहे। मी मुंबईला राहतो। मुंबईला मी तळवकर जिम, ट्रान्सफॉर्म जिम, फिगर फिटनेस जिम अशा 2-3 जिममध्ये वर्कआउट करतो आणि मी मुंबई इन्कम टॅक्सचा स्पोर्ट्समन आहे। त्यांच्यातर्फे मी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करतो। गेली 2004 पासून मी वर्कआउट करतो आहे आणि 2008 पासून मी दरवर्षी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करतो आहे। माझ्याकडे जवळजवळ 10 नॅशनलचे गोल्ड मेडल आहेत, 3 इंटरनॅशनलचे गोल्ड मेडल आहेत। भारतश्री हे असतं ना, भारतश्री ही अशी गोष्ट आहे, हे सगळ्यांचं स्वप्न असतं। भारतश्री म्हणजे नुसता भारतश्री नाही। आता मी माझ्या घराच्या पाटीवर लिहू शकतो मिस्टर सागर कातुर्डे नाही, मिस्टर इंडिया किंवा भारतश्री सागर कातुर्डे हे लिहू शकतो। हो 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 नाही, काय होतं माहिती आहे, आता सगळ्यांना वाटतं की फास्ट जग आहे, फास्ट पण बॉडी बिल्डिंग हा असा क्षेत्र आहे ज्यात तुम्ही कितीही मेहनत करा तरी तुमचा स्पीड स्लोच असणार। एका वर्षात कुणाचीही बॉडी बनत नाही। आम्ही ही 20-20 वर्ष वर्कआउट करतो आहे। जर तुम्हाला कोण आमिष देईल की मी एका वर्षात एवढे ॲप्स आणलेत, एवढी बॉडी बनवली आहे, तुझी पण बनवून देतो, तर ह्या आमिषाला बळी पडू नका। त्यांचा बॅकग्राऊंड नीट जाणून घ्या, कारण की आम्ही बॉडी बिल्डर आहोत। मी आता भारतश्री आहे, मी स्वतः 20 वर्ष व्यायाम करतो आहे। ह्याच्यावर तुम्ही समजून घ्या की ह्याच्यात किती मेहनत असते ना। तर मी एका वर्षात बनवली असती आणि जर एका वर्षात बॉडी किंवा 2 वर्षात बॉडी बनली असती ना, हे रस्त्यावर चालणारे ह्या मैदानात उभे असलेले सगळ्यांनी 2-2 वर्षात बॉडी बनवली असती। बघणाऱ्यास प्रत्येकाला 6 ॲप्स असते, ते एका वर्षात बॉडी बनते, सगळ्यांनी ॲप्स बनवले, सगळे रस्त्यावर चालणारे फिटनेसवर चांगले फिरले असते। तर असं नाही आहे, ही खोटी गोष्ट आहे। खूप मेहनत लागते, केसाप्रमाणे मसल वाढतो। तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कोणत्याही शॉर्टकटला बळी पडू नका, विचार करा आणि पाऊल उचला। बाबांच्या नगरीमध्ये आज हे स्पर्धा जिंकली, काय आनंद वाटतो बाबांच्या आशीर्वादात? हो ही बाबांची नगरी आहे, पुण्य नगरी आहे। ह्याच्यात टोटली सगळं पॉझिटिव्हच असतं आणि मी ही भारतश्री स्वप्न असतं हे जिंकणं आणि ही जिंकलो आहे। खूप खूप आनंद आहे। घरच्यांना कधी सांगतो असं झालं आहे।